राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाल्यात। आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते कायगाव येथील गोदावरी नदीत अजितदादांच्या अस्थी विधीपूर्वक विसर्जित करण्यात आल्या। अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या अस्थी कलशाचे सर्वांना दर्शन घेता यावं यासाठी त्यांचे पवित्र अस्थी कलश छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी शहरातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। स्वर्गीय अजितदादा पवार हे जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली आहे। त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनावेळी उपस्थित अनेक जण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। अनेकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण हे देखील प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर अजितदादा आज आपल्यात नाहीत हे मानायला मन अजूनही तयार नाहीत। ज्या दादांवर आम्ही JCBने फुले उधळली, आज त्यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्याची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते। नियतीने आमच्याशी क्रूर थट्टा केली आहे, तिने आमचा देव चोरलाय, अशी शोकभावना यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली। यानंतर आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते कायगाव येथील गोदावरी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थी विधीपूर्वक विसर्जित करण्यात आल्या। यावेळी शहराध्यक्ष अभिजित देशमुख, नगराध्यक्ष संजय जाधव, दिलीप बनकर, सुनील मगरे, दत्ता भांगे, शेख कय्यूम, विशाल पुंड, अमोल जगताप, सोपान देशमुख यासह आदींची उपस्थिती होती।